पंपात जरा चार्जिंग कमी होती, मग चार्जिंगला लावला. आज खरं पंपाचे उद्घाटन सोहळा होणार होता. त्याच्यासाठी मी तयारीला लागलो होतो. मला औषध मारा येते का नाही, पण एका मनाने म्हणलं औषध मारायला बळीचा बकरा मी झालो होतो. लय वाईट होईल. सर्दीने माझ्या डोक्याची आयमाय एक केली होती. मी निघालो होतो रानात. संध्याकाळी मारायचं होतं औषध, त्याच्यामुळे पुढे जाऊन तयारी करायची होती. पंपाला एका जागी ठेवलं. मोटरच्या खोक्यात ॲटोचं बटन टाकलं. परत तीच गत झाली, लाईटच येत नव्हती. असं जर लाईटीने केलं शेतकऱ्यांनी काय करायचं. गाडीचा एक असा प्रॉब्लेम आहे, गाडीची टाकी उन्हात आली की पेट्रोल उडून जाते. संध्याकाळी जरी औषध मारायचं असलं, लाईट दिवसाची आहे, त्याच्यामुळे आधीच डंप भरून घेतला. 2-3 बारकांना कोसळायचं बेल होतं, त्यांना पाणी. तुम्ही जर वाटत असन जीवनात हरलाय, खरं तर या लाकडून शिकायची गोष्ट आहे. इथं तिथं न पकडता डायरेक्ट दगडाला पकडले. पाणी जरा कमीच पडणार होतं, त्याच्यामुळे ना औषध मारायचा पंप बी भरून ठेवला. मला लागली होती भूक, मग मी बसलो जेवायला. तसं म्हणलं तरी मला गणपतीचा उपास धरल्यामुळं सवय झाली संध्याकाळची जेवायची. शेजारच्याचं बी ॲटो चालू झालता. मग शेजारच्याला म्हणलं आमचं बी कनेक्शन कर. मग ओकेमध्ये कनेक्शन केल्यामध्ये ॲटोमध्ये लाईट आली होती. दिवस झाडांना पाणी नव्हतं, मग आता कुठं झाडांना ड्रिपनी पाणी चालू झालं. पप्पा नुकतंच वावरात आलं होतं आणि जेवायला बसलं होतं. म्हणलं राम राम. सर्दीने गँगरल्यामुळं मला लागली होती झोप, पण वावरात कायची झोप येते तरी झोपलो. औषध मारायला पाणी कमी पडन म्हणून असं कुणाचं तरी उचलून लावायला लागते. आता ती बी गळकं होतं, मग त्याला काठी लावली आणि त्याला बी भरून ठेवलं. माझं पप्पाचं चाललं होतं वावराला कळलं किती लागतात, त्याच्यामुळे वावर मोजायचं. माझं डोकं सर्दीने जाम झालतं, म्हणून मी निघालो घरी. म्हणलं औषध मारायचं वाचलं. औषध मारलेल्या पंपामध्ये चांगल्या 2 बादल्या पाणी टाकून लगेच पंप धुवून घेतला. आणि माझी अवस्था एवढी बिकट झाली की मला स्वेटर आणि ते घालायला लागलं. आजच्याला जेवायला केली ती बटाटा आणि चपाती. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.